मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा झाला असं दमानी यांनी म्हटलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी हा मोठा आरोप केलाय। 5 कृषी साहित्य खरेदीत हा मोठा घोटाळा समोर आल्याचंही दमानी यांनी म्हटलं। काही झालं तरी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, गरिबांचे पैसे खाणे धक्कादायक असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात दमानिया आणि मनोज जरांगे पाटील आता आक्रमक झाले, त्यामुळे याचे नेमके परिणाम आता आगामी काळात काय घडतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी आता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली। हे आरोप काय ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तब्बल 275 कोटींचा घोटाळा। 12 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 दरम्यान घोटाळा। नॅनो युरिया, नॅनो डीएपी सह 5 कृषी वस्तूंच्या खरेदीत घोटाळा। नॅनो युरिया, नॅनो डीएपी खरेदीत 88 कोटींचा घोटाळा। 92 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी केली। एका बॅटरी स्पेअरमध्ये 1000हून अधिक रुपये कमावले। कापूस साठवण्याच्या बॅग 1250 रुपयांना खरेदी। कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीत 42 कोटींचा गैरव्यवहार। 6,18,000च्या बॅग खरेदीवर 42 कोटींचा खर्च। 577 रुपयांच्या बॅग 1200 रुपयांना घेतल्या। गोगलगाय निर्मूलनाच्या औषध खरेदीत ही मोठा गैरव्यवहार। 2400 रुपयांचा फवारणी पंप 3500 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। तर 50 कोटींचे डीलरशिपचे नियम देखील बदलण्यात आल्याचा आरोप आहे। 16 मार्चला पैसे दिले, 30 मार्चला निविदा मागवल्या। 342 कोटींच्या टेंडरमधील 160 कोटी सरळ दिले। धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहेत। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा आता अंजली दमानिया। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे। हे जे अंजलीताई दमानी यांनी आता आरोप केलेले आहेत तर त्याचे पुरावे दिलेले आहेत, तर ते पण न्याय मागत आहेत ना। ते पण ते पुरावे दिलेत, त्याच्यावर जी कारवाई आहे, जर कोणी दोषी असेल त्याच्यात तर त्याच्यावरच कारवाई होणार आहे ना। निर्दोष लोकांवर कारवाई करा असं कोण म्हणत नाहीये ना। काही लोकप्रतिनिधी करतात ना की सामाजिक कार्यकर्ते करतात किंवा आम्ही करतोय। आम्ही आरोपीला जशी फाशी द्या म्हणतोय, ज्यांनी खंडने मागितल्या, ज्यांनी खून केले, ज्यांनी अपहरण केले, त्याचप्रमाणे अंजलीताईने जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे त्याच्यात दोषी कोण आहेत, त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे जे पुरावे दिलेत त्याची चौकशी करण्यात यावी, म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात। खूपच लुटणार दिसतंय राव, हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे। मात्र आज बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय। म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही। पाप करायचे, गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा, पुढं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही। परत गोरगरिबाचा कैवर या असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं। मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडची। मी पहिल्यापासून हीच मागणी करतोय की त्यांना संरक्षण भेटतंय हे फक्त धनंजय मुंडे साहेबांमुळे, मंत्री असल्यामुळे त्यांना संरक्षण भेटते। त्याची कारण दाखवली सरेंडर पासून। 28 तारखेला ते कोणत्या एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुण्याला ऍडमिट होते, त्यांना तिथं कोण भेटायला आलं, कुणी ऍडमिट केलं, या संदर्भातल्या चौकशी आता मला वाटतं पोलीस प्रशासनाने लोकांसमोर पुढे आणल्या पाहिजे। ते काय तपासाचा भाग म्हणून त्याला अटक केलं म्हणून
तर या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढला. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत. सुशांत, खरं तर आपण पाहतोय मागच्या तब्बल 50 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. मात्र आज ज्या घडामोडी घडल्यात, एकीकडे पाहतोय आपण सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या महत्वाची बैठक मंत्रिमंडळात सुरू आहे. राजीनाम्यासंदर्भात काही घडामोडी घडू शकतात का? करण, आपण जर बघितलं असेल तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. अजित पवार यांच्या दालनात खरं तर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं जी आहे ती चर्चा झाली आणि त्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला 7व्या मजल्यावर आलेले आहेत. जवळपास आता पाऊण तास झालेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत काही निर्णय होतोय का हे देखील बघावं लागेल, कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, अंजली दमानिया यांनी पुरावा देत कशा पद्धतीने ते कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार केला गेला असा त्यांनी आरोप केलाय, त्यावर आता काय निर्णय घेतला जाईल. कारण सरकारची प्रतिमा जी आहे ती सातत्याने ढागाळत चालली आहे. आपण पाहिलं असेल कारण तर संतोष देशमुख हत्येनंतर खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी आहे ती मागणी होत होती. अर्थात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मागणी केली होती, अंजली दमानिया यांनी सातत्याने आरोप केले होते. मात्र आज जर बघितलं असेल तर अंजली दमानिया यांनी त्यांच्याच विभागात म्हणजे ते कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागातून ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होत होता त्याचे पुरावे आता समोर ठेवलेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेत आहेत, कारण ज्या पद्धतीने एखाद्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यावर जर त्याच्या मागच्या काळातील कार्यकाळात जर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आरोप होत असतील तर मुख्यमंत्र्यांचा आता स्टँड काय असेल, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत खऱ्या अर्थाने अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यावर काही चर्चा होते का हे बघावं लागणार, कारण सरकारची प्रतिमा सातत्याने डागळत चाललेली आहे. अवघे काही महिने सरकार येऊन झालेलं असतानाच अशा पद्धतीने एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत आणि मग त्या मंत्र्याला सरकार का पाठीशी घालते असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेत आहेत, देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुशांत, महत्वाचा मुद्दा आहे. मात्र मागच्या 50 दिवसाच्या महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरती जर नजर टाकली तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला. मोर्चे निघाले, आंदोलन करण्यात आलं. मात्र त्यानंतर आजच्या घडामोडी अगदी वेगळ्या आहेत. खरं तर आज सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी थेट पत्रकार परिषद घेत गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. तर या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात आज काही चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे, कारण आपण बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी असते हे आता जगजाहीर आहे आणि त्याआधीच कुठेतरी अंजली दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधीच पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांसमोर धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे ठेवले, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरं काय निर्णय घेतला तो, कारण जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा असतो आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तो निर्णय आहे. त्यामुळे अजित पवार आता मुख्यमंत्र्यांना काय सांगतात, कारण मागे अजित पवार म्हणाले होते की नुसते आरोप होत असतील तर राजीनामा घेता येत नाही, ते आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेता येतो. मात्र आता पुरावे दिलेले आहेत, आरोप केलेले आहेत, जाहीरपणे पत्रकार परिषद घेत खऱ्या अर्थाने पुरावे दिलेले आहेत, कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला हे अंजली दमानिया यांनी सांगितलंय. त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार घेणार का, कारण ज्या पद्धतीने मागील 2 महिन्यापासून ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप होत आहेत, वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर ते आरोप आणखी तीव्र झाले. स्वतः भाजपचे आमदार सुरेश धस आरोप करतायत तरी देखील त्यांना पाठीशी कोण घालतंय असा खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, त्यातच आता धनंजय मुंडे यांच्याबाबतचे पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा एक प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे. करण, नक्की सुशांत, या बैठकीसंदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद.